सत्संगाची आज समाजामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहता की माणसं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या क्षणांना वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रेट करत असतात. परंतु आज विशेष आभार आहे या परिवाराचं की या परिवाराला त्यांच्या जीवनातला हा सुंदर क्षण या सर्व संत महात्म्यांना एकत्रित बोलून सर्व संत महात्म्यांच्या साक्षीनं ब्रह्मज्ञानाचा प्रचार प्रसार अनेकांच्या कानापर्यंत पोहोचावा त्या अट्टहासानं सत्संगजी त्यांनी या कार्यक्रमाचा घाट घातला, नियोजन केलं. तसं पाहायला गेलं तर मगाशी एक गीत झालं की आपलं मन या ठिकाणी भगवंताच्या नामन संकीर्तनामध्ये रंगवायचं आहे, मनाला इथं लावायचं आहे. परंतु मन इथं लागत नाही. मन अतिशय चंचल आहे. आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या तनाला सवय नाहीये त्याची. आणि ज्या गोष्टीची सवय नसते तिथं आपलं मन लागत नाही. का तर त्याची सवय नाही, आपल्याला त्याची मजा येत नाही. आपल्या मनाला संसाराची सवय लागलेली आहे, आपल्या बुद्धीला चलाक चतुराईची सवय लागलेली आहे, आपल्या मनाला स्वार्थाची सवय लागलेली आहे, आपल्या बुद्धीला व्यवहाराची सवय लागलेली आहे. ते मन इतक्या शांतरित्या भगवंताप्रती आसक्त होऊन जागरूकतेनं भगवंताच्या नामन संकीर्तनात लीन होईल ही जरा थोडी अशक्य गोष्ट आहे. यासाठी हे जर करून घ्यायचं असेल, हे जर घडायचं असेल तर मग काय, अभ्यास, सायास, प्रयास संत तुकोबांनी सांगितलं. आणि म्हणून या भगवंतामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला जर मन रमवायचं असेल तर प्रथमतः ज्या भगवंताचा आपण नाव घेतो त्या भगवंताची अनुभूती अनिवार्य आहे. सध्याचा जो काळ आहे, आता सध्याला या ठिकाणाहून आळंदी देहूवरून पालख्यांचं प्रस्थान हे पंढरपूरच्या दिशेनं चाललेलं आहे. भक्तिमय वातावरण आहे, सगळ्यांच्या मनामध्ये हर्ष उल्हास आहे. वेगवेगळ्या दिंड्या घेऊन अनेक जण पायी वारी करत त्या भगवंताच्या भेटीला निघालेले आहेत. परंतु त्या साधू संतांनी जे काय सांगितलं त्याकडे जर थोडंसं लक्ष दिलं तर तुमच्या माझ्या लक्षात येईल. ते संत लिहितायत, ते महात्मा सांगतायत, ते सर्वजण आपल्याला या भगवंताविषयी जागरूक करत असताना लिहितात. तर तो विठ्ठल, तो मायबाप जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर सद्गुरुशी शरण जाय, त्यास ब्रह्मप्राप्ती होय. न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुशी पाय. सद्गुरु शिवाय तो भगवंत, तो विठ्ठल तुमच्या माझ्या जगण्यात येऊ शकत नाही. शास्त्र फक्त इशारा करतील, परंतु शास्त्रात सांगितलेला जर बघायचं असेल तर आम्हाला सद्गुरु भेट ही अनिवार्य आहे. आणि आज तुमचं आमचं भाग्य आहे. छाती ठोकपणे सांगतो, जिथे उपस्थित असतील त्या सगळ्यांना सांगतो, संत निरंकारी मिशनच्या वतीनं जो परमात्मा संत ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिला, जो विठ्ठल तुकाराम महाराजांनी पाहिला, ज्या भगवंताविषयी अनेको संत महात्म्यांनी गुणान वर्णन केलं, तो देव, तो भगवंत, त्याची जाणकारी असलेले हे सर्व संत महात्मा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेमाने बोला. सत्संगाची एक गाव होतं, एका गावामध्ये एक परिवार असाच आनंदाने नांदत होता. त्या परिवारामध्ये दोन छोटी लेकरं होती. त्यांची सकाळची शाळा असायची म्हणल्यानंतर ती मुलं काय उठायची नाहीत. आणि मुलं उठायची नाहीत म्हणून त्याच्या घरातले आजोबा काय करायचे, दरवाजे वाजवायचे, टक 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 टक. मुलं तरी दार उघडायची नाहीत. मग आजोबा एक डोकं चालवायचे. आजोबा काय करायचे, एक लांब अशी काठी घ्यायचे आणि ती काठी घेऊन त्या खिडकीतनं ती अशी काठी घालायचे आणि त्या खिडकीतनं त्या मुलांना असे हलवायचे आणि मग मुलं उठायची आणि जागी व्हायची. असं दररोज व्हायचं. मुलं उठायची नाहीत म्हणल्यानंतर मुलांना उठूच वाटायचं नाही. मुलं उठायची नाहीत म्हणल्यानंतर आजोबा काय करायचे, ही लांब अशी काठी आणायचे, काठी ती खिडकीतनं घालायचे, त्या मुलांना हलवायचे, मुलं जागी व्हायची आणि उठायची. मुलांना वाटायचं काठीच उठवती. एक दिवस असं झालं की काळाचा घाला झाला आणि अनाभूतपणे त्यांच्या आजोबांचं निधन झालं. आजोबांचं निधन झालं म्हणल्यानंतर आता काठी काय उठवत नव्हती. मुलांना वाटायचं की काठी उठवायची, पण आता काठी उठवत नव्हती. मुलांना प्रश्न पडला, आता काठी का नाही उठवत. मुलांना माहित नव्हतं की काठी उठवत नव्हती, काठीच्या पाठीमागे जिवंत माणूस होता, तो काठी हलवत होता आणि म्हणून आपल्याला जाग येत होती. आजच्या घडीला सुद्धा, आजच्या काळाला सुद्धा अहो शास्त्र, गीता, ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल हे माणसांना उठवणार नाही. त्याच्या पाठीमागं, ज्ञानेश्वरीच्या पाठीमागं जिवंत ज्ञानेश्वर होता, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.
अभंग गाथा आपल्याला उठवणार नाही, गाथेच्या पाठीमागा जिवंत तुकोबा होता हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हरदेवाने आपल्याला उठवणार नाही, हरदेव वाणीच्या पाठीमाग जिवंत समर्थ सद्गुरूंचं जीवन होतं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून कळी काळाला जर जागवून भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर फक्त शास्त्राचा आधार घेऊन पोहोचता येणार नाही, तर त्याच्या पाठीमाग जिवंत सद्गुरूची सत्ता असते ही आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि उठावणारा, त्या काठीला हलवणारा तो समर्थ सद्गुरू सुदीक्षा माताजींच्या रूपानं संत निरंकारी मिशनला या ब्रह्मांडामध्ये सकल जगताला तो सत्याचा आवाज देण्यासाठी अटॅच करतायत, प्रयत्न करतायत. आणि आजही या ठिकाणी सत्संगजी तोच प्रयास आहे, तोच प्रयत्न आहे. हे मन इतकं सहजासहजी याच्या प्रती रंगेल, इतक्या सहजासहजी याच्यामध्ये तल्लीन होईल, इतक्या सहज साधी सोपी गोष्ट नाहीये. कारण मुळात परमात्मा पाक पवित्र सर्व शक्तिमान अतिशय शार्प ॲब्सोल्यूट क्लिअर अँड नेट सत्ता आहे. त्या सत्तेला जाणून घ्यायसाठी सुद्धा थोडंसं दृढदत्त होऊन गांभीर्यानं परमात्म्याप्रती स्वतःचं लक्ष या ठिकाणी देऊन लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी जे जे प्रयास आणि प्रयत्न करतील त्यांना आत्मसुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ज्या बालकाच्या जन्मदिवसानिमित्त, जन्म सोहळ्याच्या निमित्त हा कार्यक्रम आहे, त्या बालकाचा जीवन सोहळे साजरे व्हावे असा आशीर्वाद द्या. आणि तुम्ही संत माय बाप कृपावंत मी पतित काय कीर्तीवर्ण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. आणि म्हणून इथं उपस्थित असलेल्या प्रत्येका जीवनाचा जगण्याचा सोहळा व्हावा हाच सद्गुरूंच्या चरणीदास विनंती करेल. आणि याच ठिकाणी एवढ्या शब्दावरती क्षमाप्राप्ती असो.